तुकाराम महाराज म्हणतात की जे मूर्ख माणसं आहेत, अशा मूर्ख माणसामध्ये बदल घडवून आणणे हे भक्तिमार्गाने प्राप्त होणाऱ्या ब्रह्मानंदानेच शक्य आहे. तरच आपण त्याच्यामध्ये भक्तिभाव जागू शकतो. मनी पडिला दाडीसी मकर तोंडी, सुखे हस्तेची काढवेल प्रौढी, परिमूर्खाचे चित्त बघवेना, दुर्धे कर्मीच्या पाळवेले सेना, सकळ प्रतवी हिंडता कदाचित, राशी सिंगाची प्राप्त होय तेथे, अति प्रयत्ने गाळिता वाळू येते, देवे तेलाची प्राप्त होय तेथे, अति क्रोधे खवळला फणी पायी, धरू येतो मस्तकी पुष्पप्रायी, पहा ब्रह्मानंदीची एकी हेळा, महापातकी तो तुका मुक्त केला. तर मगरीच्या दाढेमध्ये सापडलेले रत्न हाताने बाहेर काढता येते. सैन्य दलातील कासवीच्या दुधाचा सुद्धा एक वेळ सैन्य दलामध्ये कासवाच्या दुधाचा पुरवठा करता येईल. पृथ्वीवर फिरून शोध घेतला तरी कदाचित आपल्याला सशाची शिंग सापडतील. अतिप्रयत्न करून जर वाळू गाळली तर त्यातून तेलही प्राप्त होईल. खवळलेला मोठा सर्प फुलाप्रमाणे डोक्यावर धारण करता येईल. पण मूर्ख माणसास उपदेश करून त्याच्या स्वभावामध्ये परिवर्तन होत नाही. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की मूर्ख महापापी माणसात परिवर्तन घडवून आणणे हे भक्तिमार्गाने प्राप्त होणाऱ्या ब्रह्मानंदानेच शक्य आहे. म्हणजे भक्तिमार्गामध्ये एवढी ताकद असते असं या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. रामकृष्ण.